आता एक मोठी अपडेट येतेय दिल्लीमधून सुप्रीम कोर्टातून, कारण शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या चिन्ह आणि पक्षाच्या जी काही सुनावणी होणार होती तर ही सुनावणी आता पुन्हा एकदा लांबणीवर पडलेली आहे। आता पुढची सुनावणी ही शुक्रवारी होणार आहे। तर सुप्रीम कोर्टात आता शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हासंदर्भात महत्त्वाची सुनावणी होणार होती, अंतिम युक्तिवाद होणार होते, मात्र ही सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडलेत। आपली प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, पुन्हा एकदा सुनावणी लांबणीवर पडण्याचं कारण काय? या संपूर्ण प्रकरणावरती सुनावणी होईल अशी अपेक्षा होती, कारण गेल्या वेळी जेव्हा या प्रकरणावरती सुनावणी झाली तेव्हा न्यायालयाने म्हटलं होतं की आपण पहिल्यांदा 11 वाजता या प्रकरणावरती सुनावणी घेऊया 21 जानेवारी रोजी, म्हणजेच आज सकाळी 11 वाजता शिवसेना पक्ष चिन्ह आणि त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाचा जो वाद आहे त्याविषयीच्या अंतिम युक्तिवादाला सुरुवात होणार होती। साधारणपणे 5 तासाचा वेळ हा दोन्ही बाजूंना एकंदरीत दिला जाणार होता, पण आज जेव्हा सॉलिसिटर जनरल तुषार मेहता सुरुवातीला आले त्यांनी म्हटलं की त्यांना एका प्रकरणामध्ये दुसरीकडे जाणं अपेक्षित आहे आणि तिथे जाऊन त्यांना सुनावणी करावी लागणार आहे। त्यासोबतच तेव्हा न्यायमूर्तींनी विचारलं की सर्व पक्षकारांची याला मान्यता असेल का की जर आपण पुढची तारीख ठरवली तर, कारण आजच कोर्टरूम नंबर 1 जे सरन्यायाधीशांचं न्यायालय आहे त्या न्यायालयामध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन जी इलेक्शन कमिशनची सुरू आहे त्या संदर्भात सुनावणी चालणार आहे। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक सर्वसाधारण सहमती झाली सगळ्यांमध्ये की आपण पुढे भविष्यात सुनावणी नंतर घ्यायची का, त्यावर या शुक्रवारी 11 वाजता घ्यायची का असं म्हणून एक प्रश्न उपस्थित करण्यात आला। आणि त्यानंतर मग सर्व जे अभिषेक मनु सिंघवी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या वतीने होते, त्यासोबत त्यांचे ॲडव्होकेट प्रांजल अग्रवाल देखील शरद पवारांच्या वतीने होते, मणिंदर सिंग हे एकनाथ शिंदेंच्या वतीने होते आणि तुषार मेहता सॉलिसिटर जनरल हे गव्हर्नर आणि विधानसभा अध्यक्षांच्या वतीने आहेत। शुक्रवारी तरी अंतिम युक्तिवादाला सुरुवात होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुमच्याकडून अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।